अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, दोघा वयोवृद्धांविरोधात गुन्हा दाखल। चॉकलेट आणि पैशाचं आमिष दाखवून 11 वर्षाच्या शाळकरी मुलीचा त्यांच्याच गावातील दुकानदार आणि त्याच्या मित्रानं विनयभंग केल्याची घटना बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये घडली। या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये दोघा वयोवृद्धांविरोधात बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबतची अधिक माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलीचे आई वडील रोजंदारीसाठी दररोज घराबाहेर पडतात, त्यामुळे मुले घरामध्ये एकटीच असतात। दरम्यान किराणा दुकानातील काही साहित्य लागलं तर घराजवळ असणाऱ्या दुकानामध्ये जाऊन खरेदी करावं लागतं। अल्पवयीन पीडिता देखील याच दुकानातील चॉकलेट किंवा खाऊचं साहित्य आणण्यासाठी दररोज दुकानात जात होती। दरम्यान दुकानदार आणि त्याचा साथीदार दुकानात बसून पीडित मुलगी दुकानात येताच तिच्या हाताला धरून जादा खाऊ चॉकलेट आणि पैसे देत होते। ही बाब पीडित मुलीच्या आईला लक्षात आल्यानंतर तिने दुकानामध्ये जाऊन माझ्या मुलीलाच नव्हे तर इतर कोणाच्याही मुलीस खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा पैसे देऊ नका म्हणून बजावलं होतं। पण वयोवृद्ध असलेल्या दोघा मित्रांनी त्यांचं काही ऐकलंच नाही। दरम्यान 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास मोलमजुरी करून घरी आलेल्या आईसमोर पीडित मुलगी रडत आली। आईनं काय झालं म्हणून विचारलं असता पीडित मुलीनं 2 रुपयांचं चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर दुकानदारानं डावा हात धरून थांबून घेतलं आणि पैसे देऊ लागला। यावेळी दुकानात बसलेल्या त्याच्या मित्रांनी देखील तुला काय पैसे लागतील ते मी देत जाईल, तू दत्त मंदिराकडे येत जा असं म्हणत 500 रुपये दिले आणि स्वतः गळ्यातील मण्यांची माळ धरून कुणालाही याबाबतचं सांगू नकोस म्हणून पीडितेस शपथ दिली। तुला काही कमी पडू देणार नाही, आयुष्यभर तुला सांभाळतो, यापुढे रविवारी सुट्टी असली की दुकानात येत जा असं म्हणून तिला लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं। ही घटना पीडितेनं आईस सांगितल्यानंतर आई वडील दोघांनी विचार करून वैराग पोलीस ठाण्यामध्ये निळू दोघा वयोवृद्ध इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून वैराग पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार उमेश कंगले यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेत पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांनी अवघ्या 1 तासामध्ये दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी वैराग पोलीस ठाण्याला जलद भेट देऊन मार्गदर्शन केलं।